मी राम सुतारांचा पुतणे आहे। मला ज्यावेळेस मला मित्रांनी व्हॉट्सअपला पाठवलं त्यावेळेस की बुवा काकांना पुरस्कार मिळाला, मी बी माझ्या कामात गुंग होतो। मी ज्यावेळेस व्हॉट्सअपवर चेक केलं की काकांना पुरस्कार मिळाला महाराष्ट्र भूषण, तर त्याच्यासाठी मला इतका मोठा आनंद झाला की ज्यावेळेस मी अजून एक दुसरे व्हिडिओ ऐकला की जेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की काकांचं 100 वर्ष वय झाल्याने ते अजून देखील काम करतात आणि आपल्या महाराष्ट्र शासन सरकारने त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला, मला खूप मोठा आनंद झाला आणि आपल्या गोंदूर गावाला आणि आपल्या धुळे जिल्ह्याचं मोठं नाव झालं पूर्ण जगात, याचे मी खूप खूप आभार मानतो। 2000 साली आमच्या गोंदूर गावात जेव्हा त्यांनी गावाला भेट दिली तेव्हा मी सुद्धा उपस्थित होती। तर आमच्या पूर्ण गावात एकदम जल्लोषाचे वातावरणात त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं खूप खूप कौतुक झाले, कारण ते आजही 92-95 वर्षात आज सगळ्या मुलांना पुतण्यांना सगळ्यांना ते धरून सगळे मूर्ती बनवण्याचं त्यांचं काम चालू आहे आणि त्यांचे खूपच वाटचाली एकदम एवढ्या वयात सुद्धा ते जोशाने काम करत आहेत आणि आमच्या गावाचे नाव पूर्ण देशात नाव लौकिक करत आहेत। ते माननीय राम सुतारजी साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे व राम सुतारजींचे खूप खूप अभिनंदन। आमच्या गावाचं नाव खूप उज्ज्वल केलं त्याबद्दल खूप अभिनंदन। वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी राज्य शासनाने दखल घेतली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद। मूळ गोंदूर गावचे रहिवासी आमच्या आजोबांचे बालमित्र राम सुतारजी यांनी गोंदूर गावातून प्रवास सुरू केला आणि पुढे खूप मूर्ती साकार केल्या, स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल आणि असे अनेक शेकडो पुतळे त्यांनी शिल्प केले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि राज्य शासनाचे खूप खूप अभिनंदन। राम सुतार साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व त्या ठिकाणी मंत्रिमंडळ सर्व त्यांचे सदस्य यांचंही मी आमच्या गोंदूर गावातील सरपंच प्रथम नागरिक सौ कल्पनाताई प्रदीप भदाने यांच्या वतीने मी त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि हा पुरस्कार राम सुतार साहेब यांना मिळाल्याबद्दल त्यांचं तमाम गोंदूर ग्रामस्थांच्या वतीने मी अभिनंदन करतो।